अगं ए छिपरे, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या कानाखाली वाजवायची? कोण ग? कोण समजतीस तू स्वतःला? अगं चांगली ओळखून आहे मी तुला. आत्या ग बस, तू नाही ओळखत त्यांना. हिची सगळी थेर माझ्या डोळ्यावर आल्यात. अगं आत्या कशाला काय बी बोलती ग बस की. ए मी का म्हणून का बसू? मी नाही भीत कुणाच्या बापाला. आवाज का कधीतरी सांगितलेलं ऐकत चला की. तू तर हरकूनच गेली असशील ग माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला बघून. पण मी हिला सोडणार नाही सांगून ठेवते. थांब जरा, आता हिला मी दाखवते कशी कानाखाली वाजवायची ती. अगं वंदे पडलीस का काय? नाही का, दिव्या मॅडमने वंदीचा हात पिरगळला. बरं झालं, असंच पाहिजे तिला. लय फडफड करती. मला प्रश्न विचारायच्या आधी तुमच्या नवऱ्याला विचारा, का मारलं ते? मी कुठं काय केलंय? मी फक्त नाचत होतो. हो दाजी, आवाज तरी खरं सांगा की. हा नाहीतर अजून एक बसल बहिरला पा. नवऱ्याची बाजू घेण्यापेक्षा त्याच्या दोन कानाखाली मारायला शिका आधी, म्हणजे तो परत कुठल्याही बाईकडे वाईट नजरेने बघणार नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिक्षा करायची सोडून माझ्यावरच आरोप करताय. हा वाव, व्हॉट अ ग्रेट वुमन यू आर. तुमच्यासारख्या बायकांमुळेच या माणसांची डिरिंग वाढते. बाईचा रिस्पेक्ट कसा करायचा ना, ते जरा डॉक्टरांकडून शिकायला सांगा तुमच्या नवऱ्याला. तू नका सांगूस मला त्या डॉक्टरचं कौतिक. आली मोठी मला शानपणा शिकवायला. आणि काय ग, तुला काय ग त्या डॉक्टरचा एवढा पुळका? कोण कुठली टिंगाणी आणि आली मला ज्ञान शिकवायला इथं. मी एसीपी दिव्या सिंग. आत्या इन्स्पेक्टर आहेत त्या. काय? होय मग कवा त्यांना तेच सांगते ना तुला. मॅडम तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अहो माझं चुकलं. अहो या मंगलीने ना समजा रंग माझ्या तोंडाला लावला, सगळा घाशात गेला, म्हणून मी काय बाय बोलायला लागले. व आणि काय व अहो काय अक्कल बिकल हाय का नाही तुम्हाला? का समधी इकून खाल्ली असं वाटतेच होय. इथं एवढी नाचायची हाऊस होती ना, तर तिकडे दुसरीकडे जाऊन नाचायचं ना. माझ्या तालावर नाचताय ते काही कमी आहे होय? तेव्हा इथं नाचायचं होतं तुम्हाला. आज चला बघती तुमच्याकडे चांगली चटणी करते तुमची. मला पण चटणी पाहिजे. चटणी मारा चल. नाही अम्मा, थांब ना, अजून खेळू. मायरा, एकदा म्हटलं ना चल म्हणून. अयो, दिव्या मॅडम तर घरी निघाल्या आणि नेमकं डॉक्टर त्यांच्या घरी गेल्यात. डॉक्टरांचं काम झालं नसेल तर? नाही नाही नाही, दिव्या मॅडमने त्यासनी पकडलं ना तर कायमचं जेलमध्ये जावं लागेल डॉक्टरांना पण आणि मला पण. नाही, काय बी झालं ना तरी मॅडमला अडवलंच पाहिजे. दिव्या मॅडम थांबा की. आमचं खेळून झालंय, आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. मॅडम तुम्ही डॉक्टरांना हुडकताय का? अहो ते पेशंटला चेक करायला गेल्यात अर्जंट मध्ये. ते येईपर्यंत तरी थांबा. तुम्ही जर असंच गेला ना तर ते माझ्यावरच ओरडत्याल बघा. मी बोलेन डॉक्टरांची, पण इथे थांबायची माझी इच्छा नाहीये.
फायनली आलो. हा फार महत्वाचा पुरावा आहे. त्यात तो दिव्यानेही पाहिलाय. त्यामुळे कुणाच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी लपवावा लागेल. कुठे 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 लपवू? तिच्या पर्समध्ये चावी ठेवायची राहिली. डॉक्टर डॉक्टर तुम्हीच आमचं देव माणूस डॉक्टर. देव माणूस उधारी द्या नाही तुम्ही डॉक्टरांवर असं रंग नाही फेकायचा. असं घ्यायचा असं लावायचा. असं घ्यायचा चष्मा चष्मा डॉक्टरचा चष्मा. डॉक्टर कुठे आहेत? अहो मला रंग लावायचा आहे त्यासनी. इकडे इकडे पाण्यात गेला. हो भला का नो. डॉक्टर टिंपल सगळे कुठे गेले? ती दिव्या कुठे गेली? अहो डॉक्टर, तुम्ही याच्या आधीच त्या निघून गेल्या. काय तुला सांगितलं होतं तिच्याकडे लक्ष ठेव, इथून जाऊ नको देऊ म्हणून? अहो मी त्यांना लय थांबवायचा प्रयत्न केला पण त्या थांबल्याच नाही. पण बरं झालं तुम्ही वेळेवर आला, नाही तर आज तुमचं काय खरं नव्हतं. तुम्ही पकडलेच गेले असतं बघा. मी खरंच पकडला गेलो असतो. मी आता रूम मध्ये होतो, दिव्या तिथे आली होती. काय? जाऊ ते मिस करतो काहीतरी आता. मम्मा तुला रंग खेळायला आवडलं का? आवडले ना. मग तू रागवली का होतीस? तू एन्जॉय केलंस ना? हो. शांताराम आतमध्येच आहे. चल. मायरा तू इथे थांब. शांताराम 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 उठ. शांताराम अंकल काय झालं त्याला? शांताराम शांताराम अंकल उठा.
हा बोला मॅडम. शिकरे, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. शांताराम हमला झालाय आणि आपल्या रणजितच्या घरी जो पेन सापडला होता तोही गायब झालाय. काय मॅडम, तो महत्वाचा पुरावा होता. आय नो शिकरे, म्हणून पटकन तुम्ही नाकाबंदी लावा. तो आता जो कोणी आहे तो आपल्या हातात सुटला नाही पाहिजे. देवी सिंग सारखा दिसणारा कोणीही असला तर त्याला ताब्यात घ्या. पण मॅडम नाकाबंदी होणे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? मॅडम तुम्ही सस्पेंड आहात आणि तुमच्या ऑर्डर फॉलो नाही करू शकत. शिकरे, नाकाबंदी नाही केली तर तो गुन्हेगार आपल्या हातून सुटणार. मॅडम तुमचा एकूण नाकाबंदी केली तर माझी नोकरी जाईल. आता तुम्ही सांगा मी काय करू ते. ठीक आहे, तुम्ही काहीच करू नका, मीच करते काय करायचंय. शांताराम, शांताराम उठ. मम्मा काय झालं शांताराम अंकलला? बेटा मला नाही माहित काय झालं यांना. शांताराम ते आजारी आहेत का? डॉक्टर अंकलला बोलव ना. हॅलो, काय आहे? तुम्ही मला बाय न करताच निघून गेले. डॉक्टर तुम्ही प्लीज घरी याल का? अर्जंट आहे. काय झालंय? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का वाटताय? डॉक्टर तुम्ही प्लीज घरी या, मी तुम्हाला सगळं सांगते. शांतारामवर हमला झालाय. काय? तुम्ही काळजी करू नका, मी आलोच. देवी देवी देवी, फायनली चान्स आला. आता चावी दिव्याच्या पर्समध्ये ठेवू शकतो. चला देवी सिंग, लागा कामाला. आहे बघितलंस का? आज पातूर या वाड्यातली माणसं आमचा पान उतारा करायची, पण आता ती बाहेरची कोण माणसं येतात आणि ते बी आम्हाला काय बाय बोलतात. आता मला माहितीये माझ्या नवऱ्याची झाली चूक, पण तो ह्या वाड्याचा जावई आहे ना. त्या बायानं समध्या लोकांसमोर माझ्या नवऱ्याच्या कानाखाली वाजवली, तरी बी ही घरातली माणसं त्यांना काय बोलली नाहीत. काय चुलीत घालायची असली नात्यातली माणसं. चांगले यांना आता आनंदाच्या उकळे फुटत असतील ना आमचा अपमान झालाय म्हणून. पण आहे तू का नाही का काय बोलली? तू तरी काय थोडं बोलायला पाहिजे होती त्या सटवीला. ए तुझा नवरा लय सुतळाक नाही का? काय गरज होती का तिच्या मागं पुढे फिरायची? हौसाने केला पतीन त्याला भरले रागात पिती. अशी गत आहे तुझ्या नवऱ्याची. आहे आता तुम्ही माझ्या नवऱ्यालाच बोल, जसं काय तू तुझ्या डोळ्यानं बघितलंय समज. अगं डोळ्याने दिसत नसलं ना तरी सगळं कळतं मला. उडत्या पाखराची पिसं मोजते मी, तू नको मला सांगूस. आणि जावई असला ना म्हणून कुठल्याही गोष्टी केलेल्या मी खपवून घेणार नाही. आणि तुला माहितीये मला वावग खपत नाही. बोल आता तू बी आम्हालाच बोल, पण मला माहितीये ना या मंगलीने तुझं कान भरल्यात सगळं, त्याच्याशिवाय नाही तू बोलायची. अहो अक्का, मी कशाला कान भरील? मला काय तेवढेच काम आहेत होय? अगं मी काय बोळ्याने दूध पितोय मंगलनी कान भरायला? तुझा नवरा दारू पितो, जुगार खेळतो. मी काय बोलले? पण एखाद्या बाईची छेड काढलेली मला खपणार नाही आणि त्याची थेरत नसली ही तर चालणार नाही. हा ना, मग मला बी ह्या वाड्यात माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला चालायचा नाही. मला वाटणी पाहिजे. हे आली मोठी वाटणी मागायला, ये जा तिकडे मिरचीच्या खळ्यावर. मी जिती आहे ना तोपर्यंत कुणी इथं वाटणी मागावीत. मग मी आहे ती आहे. जेव्हा माझी लाकडं मसनात जातील ना तेव्हा मग तुम्ही एकमेकाच्या उराव बसा नाही तर एकमेकाचं मुडद गाडा. मला काय देणं घेणं नाही. अहो आत्या, सणासुदीचं कशाला मरणाच्या गोष्टी करताय? अगं आहे तू जिती आहेस ना तवरच काहीतरी कर, नाहीतर ना तुझ्या नंतर ना हे वाड्याचा तुकडा बी माझ्या वाट्याला ना येऊ द्यायचे. अगं वंदे, तू मला झालीस म्हणून बरं, म्हणजे माझ्या जीवाचं तुला काय पडलं नाही. तुला वाडा पाहिजेत ना, जा तुझ्या नवऱ्याला घेऊन चालते हो इथं. अगं आहे, अगं माझी तुझ्यावर किती माया आहे ग. तुझी सारखी आठवण येते म्हणून माझा जीव वर खाली होतो, म्हणून धायाला इथं येते. तू मला अशी बोलती. आली मोठी मायाची, सात्याला सोबत करीन बुडत्याला पार करीन अशी गत आहे तुझी. जा बघ तू तुझ्या घरी. जाते कायमची जाते निघून. आता उमरा चढणार नाही वाड्याचा बघ मी आता. अगं आत्या, कसली तापडी आहे, असं सारखं म्हणते सारखे आमच्या वाड्यात येत असतीस. ए डिंपे नटवे, तुला काय काय घेणं देणं आहे? हा वाडा माझ्या बाचा आहे. इथं माझा अर्धा हिस्सा आहे. बघू कोण अडवतोय मला यायला, आणि मी येणारच. आओ चला, जाऊ
ही पट्टी जेव्हा काढाल तेव्हा जखमेवर ही क्रीम लावा आणि ही सकाळी आणि रात्री गोळी घ्या. ही सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर. हो. शांताराम, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? हो मॅडम. बरं, मला हे सांगा की हे कसं काय झालं? मला सगळं डिटेलमध्ये सांगा. ज्यांनी तुमच्यावर हमला केला तुम्ही त्याला बघितलं होतं का? म्हणजे त्याचा चेहरा तुम्हाला ओळखता येईल का? मॅडम, मी बाजार आणायला गेलो होतो. परत आलो तर दरवाजा उघडा होता. मला वाटलं तुम्ही आला असाल. आत हॉलमध्ये येऊन बघतोय तर टेबल वाकडा पडला होता, कपाटही उघडं होतं. मी तुम्हाला आवाज दिला पण काहीच उत्तर आलं नाही. त्यावेळेस मला संशय आला की कुणीतरी दुसरीच व्यक्ती आपल्या घरात शिरली. म्हणून मी तुम्हाला फोन करायला गेलो आणि अचानक माझ्यावर हल्ला झाला. तुम्ही त्याचा चेहरा पाहिला होता का? हो, पाहिलाय. तो दिसायला कसा होता? तसं नीट सांगता येणार नाही. त्याने त्याच्या चेहऱ्यावर रंग लावलेला होता आणि मास्कही घातलेला होता. शांताराम, तुम्ही काहीतरी पाहिलं असेल ज्यामुळे त्याची ओळख होईल. त्याची चप्पल, कपडे, घडी, काहीतरी. मॅडम, त्याने माझा चेहरा दाबला होता आणि मी त्याची कॉलर पकडायला गेलो तर हाताला चेन लागत होती. बहुतेक त्याने जॅकेट घातलं असावं. शांताराम, ह्याला सोडून काही दुसरं आठवतं का तुम्हाला? डॉक्टर, आतून डोकं खूप ठणकतंय. तुम्ही ज्या गोळ्या दिल्यात त्या आत्ता घेतल्या तर चालतील? हो, पण त्या आधी काहीतरी खाऊन घ्या. हो. शांताराम, तुम्ही घरी जाऊन रेस्ट करा. शिखरे यांना घरी सोडून या. आणि हा, जाताना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट फाईल करा. हो, चालेल मॅडम. चला. शांताराम अंकलला कोणी मारलं? मायरा, इकडे. त्यांना मारलं नाहीये कोणी. कोण म्हणाल तुला मारलं? त्यांना मारलं नाही, त्यांना चक्कर आली होती. ते वेळेवर जेवत नाहीत ना, म्हणून. जेवते वेळेवर. हो, गुड गर्ल. जा मायरा. बरं झालं तुम्ही घरी नव्हता, नाहीतर त्याने तुमच्यावर हल्ला केला असता. नसता झाला. हा जो कोणी आहे ज्याने शांतारामवर हमला केलाय त्याला माहित होतं की मी घरी नाहीये, म्हणून हे सगळं झालं. मी जर घरी असते तर त्याची हिंमतच झाली नसती. मला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही एकट्या तरी कुठे कुठे लक्ष देणार? म्हणजे आज शांताराम घरी होता म्हणून ठीक आहे, मायरा असती तर. सॉरी. नाही, तुमचं बरोबर आहे. माझं डोकंच चालत नाहीये. मला कळतच नाहीये कसं काय झालंय. तो माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. म्हणूनच मला तुमची खूप काळजी वाटते आणि त्यामुळे मी एक निर्णय घेतलाय. हा जो कोण गुन्हेगार आहे तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणार. डॉक्टर, तुम्ही जे आता साथ देताय तेच खूप आहे माझ्यासाठी. आणि आपलं लग्न झालं की आपण एकत्र राहूच ना. नाही, म्हणजे मला कल्पना आहे तुम्ही अजून लग्नाबद्दल काहीच निर्णय घेतलेला नाहीये. मलाही घाई नाहीये. आता फक्त माझ्या डोळ्यासमोर तो देवी सिंग आहे. त्याला बिळ्या ठोकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सोडणार नाही मी त्याला. तो माझ्या घरापर्यंत पोचलाय. माझ्या देवी सिंग तुझ्या समोर असून तुला ओळखता येत नाही. काय तू दिव्या, तू पुरावे शोधत राहा आणि मी ते नष्ट करत राहणार. तू या देवीपर्यंत कधीच पोचू शकत नाही. मला एक ग्लास पाणी मिळेल का प्लीज? हा, मी घेऊन येते.